लोकसभेला जे यश उभाटाला मिळालं, आघाडीला मिळालं, त्या यशामध्ये हे लोक हरवून गेले. या यशामध्ये लोक ते गुंग झाले. आता मोठा कोण, श्रेष्ठ कोण, मोठा पक्ष कुठला आघाडीमधला हे दाखवण्यामध्ये प्रत्येकाचा कस लागला होता. त्यामध्ये सगळेजण आपला जीव ओतून हे दाखवत होते की आम्ही कसे मोठे आहोत. हेच चुकलं त्यांचं. विधानसभेसाठी कोणताच त्यांनी प्लॅन केला नाही, कारण त्यांनी ते यशानं हरवळून गेले होते आणि त्यांना ही गोष्ट कळून चुकली. आता लोकसभा आपण काबीज केली आहे, सगळे सहानुभूती, सगळे गणित समीकरणं जुळून आलेत. आता आपली विधानसभा आपलीच आहे, परिणामी महाराष्ट्र हा आपलाच आहे आणि परत आपणच मुख्यमंत्री ह्या महाराष्ट्राचे लोकप्रिय होतो आणि आता आहोत असा समज त्यांचा झाला. मित्रांनो, आता आपल्याला आज याच विषयावरती बोलायचं आहे. आपण हाच विषय घेतलाय, पण त्यापूर्वी सर्वांना एक विनंती आहे, एक आव्हान आहे. आपल्या ह्या व्हिडिओला कमीत कमी 500 लाईक तरी आले पाहिजे, कारण तुम्हाला व्हिडिओ आवडतात पण तुम्ही बघण्याच्या ओघामध्ये तुम्ही लाईक करायचं विसरून जाता. त्यामुळं प्रथमतः एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन दाबून ठेवा. नेक्स्ट अपडेट तुम्हाला लगेच तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला येऊन जाईल ज्यावेळेस आपण व्हिडिओ पोस्ट करू त्यावेळेस. बघा, हे जे उबाटाचं जे राजकारण चालू आहे मित्रांनो, हे राजकारण आता आस्थाच्या वेळेला येऊन ठेपलंय. ते आस्थाकडे आता येऊन थांबलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये ह्या 3-4 महिन्यामध्ये हे कधीही हे जहाज बुडू शकतंय. बघा, नेमकं हे राजकारण असेल, तुम्ही समजून घ्या. शिंदे असतील, अजित पवार असतील किंवा देवेंद्रजी फडणवीस असतील, हे 3 लोक बघा, यांच्या बोलण्यामध्ये नेहमी संयम असतो, सहनशीलता असते आणि यांच्या बोलण्यात कुठेही कसलाही अहंकार नसतो, सूडबुद्धी नसते. हे जे बोलतात ते खूप विचार करून, लोकांना विचार करावं लागेल हे असं बोलतात. त्यामुळे यांच्या बोलण्याला किंमती आहे आणि यांचं बोलणं लोकांच्या काळजाला भिडतं आणि लोकांना ते आपले आपले असे वाटू लागतात. पण जे उबाटाचं जे बोलणं, भाषा जे काही आहे ते भाषा म्हणा, जो सूडबुद्धी असेल, टीकाचा स्तर असेल किंवा कुठलेही मुद्दे, आपल्याला आज हिंदुत्वावरती बोलायचं नाही किंवा ह्या पक्षावरती बोलायचं नाही. नेमकी याची भाषा बघा, भाषा कशी आहे, भाषा कुठपर्यंत जाते. त्या भाषेमध्ये मर्दाची औलाद एका बापाची असेल तर आपण पक्षाचे अध्यक्ष आहात, आपण ठाकरेंचा वारसा चालवतोय. मग ही भाषा आपल्याच लोकांसाठी किंवा महाराष्ट्रातीलच काही लोकांसाठी वापरणं हे योग्य नाही. सारखं त्या ईव्हीएम मशीनच्या विरोधामध्ये उठून बसायचं हे न करता यांनी जर लोकांच्या समस्याकडे, लोकांच्या प्रॉब्लेम्सकडे लक्ष दिलं असतं तर यांच्यावरती ही विधानसभेला वेळ आली नसती मित्रांनो. कारण लोकसभेला काय चुका झाल्या, काय चुका घडल्या यावरती परीक्षण हे भाजपने केलं. तशी त्यांनी रणनीती पुढे आखली होती. ती रणनीतीचा अभाव हे यांच्यामध्ये आहे. जे काही यांचे नेते आहेत, हे नेते पण सर्व असंच आहेत. त्यामध्ये कुठलं भाषेचं तारतम्य नाही, दूरदृष्टी नाही, सूडबुद्धी नुसती याच्यावर भरलेली आहे. ते राऊत असतील, आदित्य ठाकरे असतील किंवा यांचे कुठलेही असतील, ह्या सगळ्यामध्ये एक गोष्ट कॉमन असते, ते म्हणजे फाडा, तोडा, मारा, डोके फोडा. कालचं भाषण त्यांचं ऐकलं, त्यामध्ये त्यांचं जी भाषा होती त्यामध्ये मर्दाची औलाद, बापाची एका बापाची असताल तर फोडूनच दाखवा, डोके फोडू आम्ही. अहो, फोडायच्या तोडायच्या गोष्टी कुणाला करताय तुम्ही? आता आपला पक्ष फोडण्या इतपत आपला पक्ष आता मोठा राहिला नाही. जर तुमचा पक्ष फोडावा इतपत तेवढा तुमचा मोठा पक्ष नाही. आता तुमचा पक्ष हा आपोआपच फुटतोय आणि तो भविष्यामध्ये आपोआपच फुटणार आहे. त्यामध्ये तुम्ही फोडा म्हणून सांगायचं. बघा, एक तिथं अशी विसंगती आहे मित्रांनो. यांचे काही खासदार दिल्लीत त्यांनी पत्रकार परिषद भरवली होती. ती पत्रकार परिषद भरवली त्यावेळेस सांगितलं की आम्ही फुटणार नाही, आम्ही एकनिष्ठ आहोत. त्यावेळेस इथं महाराष्ट्रामध्ये ठाकरेंना बळ पोचलं आणि ठाकरे अशा उड्या मारू लागले तर सांगायची सोय येत नाही. मग ते आमचा पक्ष फोडून दाखवाच एवढा कॉन्फिडन्स आला त्या पत्रकार परिषदेमुळं ठाकरेमध्ये. म्हणजे बघा, जी चूक दिल्लीमध्ये अरविंद केजरीवालांनी केली होती ते चूक उद्धव ठाकरे हे वारंवार करत आहेत. ते केजरीवाल नावाचा जो विदूषक आहे, एक जोकर म्हणतो आपण त्याला, त्यानं काय केलं दिल्लीमध्ये, मोदींना डायरेक्ट आव्हान केलं होतं की मला हरवायला मोदीला या जन्मात तरी शक्य नाही, त्याला पुढला जन्म घ्यावा लागेल.
ह्या जन्मातनं हे 2 महिन्यामध्ये ते शक्य करून दाखवलं आणि ते अहंकार आहे. अहो त्या अहंकाराच्या पायामध्ये रावणाला मरण आलं, दुर्योधन त्याचं कुळ पूर्ण त्याचं नाश पावलं. एवढी अशी मोठी चौरंगी सेना आणि एवढा मोठे योद्धासोबत असताना सुद्धा फक्त एकाच्या अहंकारामुळं हे पूर्ण कौरव अधर्मामुळं आणि अहंकारामुळं हे यांचं पूर्ण कुळाचा नाश झाला आणि ह्याच्या पावलावरती पाऊल हे टाकत आहेत. अहंकार कोणाचाही असो, अहंकार हा शरीराला, मानवी जीवनाला, माणसाच्या करिअरला हा खरंच धोकादायक असतो. याचं जिवंत उदाहरण म्हणजेच ते निवडणूक दिल्लीची विधानसभेची. आणि हीच अवस्था यांची सुद्धा झाली होती विधानसभेला. यांचा सर्व गर्व, अहंकार, एकतर तू राहशील किंवा मी राहीन हे जे वाक्य बोललं होतं उद्धव ठाकरेंना, ते दाखवलं फडणवीसांना शांत राहून करून. हे म्हणतात ना, देवाच्या घरामध्ये थोडंसं उशीर होऊ शकतो पण कधीच अंधार होऊ शकत नाही. देवाची काठी लागते, आवाज येत नाही पण जाणवते, ही यालाच म्हणतात. अहो किती काय बोलायचं, आपला वारसा कुठला आहे, आपण राहतोय कुठं, आपण जे बोलतो याचा लोकांवरती इफेक्ट काय होईल. आपलं भाषण फक्त शिवसैनिक ऐकतात का, पूर्ण महाराष्ट्र आपलं ऐकतोय. एक नेता म्हणून तुमचं भाषण, तुमचे शब्द हे पूर्ण महाराष्ट्र बघतो. त्यामध्ये महिला आहेत, मुलं आहेत, युवक आहेत, किती बघा. आणि त्यांच्या डोक्यावर त्या गोष्टीचा परिणाम काय होईल. कारण महाराष्ट्र कधी गुंडाचा नव्हता, कधी महाराष्ट्रामध्ये मारायच्या, तोडायच्या, हाणायच्या, बापाचं नाव काढणाऱ्या, बापाची बाप काढणाऱ्या अशा कुठलेही नेते आम्ही पाहिले नाहीत. बाळासाहेब ठाकरेंनी बाप काढले पण त्यांनी बाप, त्यांची लायकी तीच आहे, त्यांचेच बाप काढले, मग कुणाचे बाप त्यांनी काढले नाहीत. एकूणच ह्या सगळ्या चुका आहेत. ह्या घमंड अहंकारामुळं मोठे मोठे असं योद्धे हे माती मोल कधी मिसळले, त्यांची माती कधी झाली हे तुम्हाला आपला इतिहास सांगतोय, आपले ग्रंथ सांगतात. पण ही दोघांची जी अवस्था आहे, केजरीवालाची, ठाकरेंची अवस्था सेम झाली. आता महाराष्ट्रामध्ये परत स्थानिकच्या निवडणुका आहेत, मनपा आहे, यामध्ये जर यांना जर हे त्यामध्ये ते झोपले ना त्या निवडणुकामध्ये, मग यांचं राजकीय जे अस्तित्व आहे ते फक्त डॉक्युमेंटरीच राहील की ह्या काळी बाबा या वेळेस हा पक्ष होता, त्याला तेवढ्या जागा आल्या होत्या. ते फक्त इतिहास जमा ह्या गोष्टी सगळ्या होतील. ह्यांचं भविष्य तर पूर्ण अंधारामध्येच आहे. त्यांचा भूतकाळ सुद्धा इतिहास जमा होईल आणि भविष्यामध्ये ज्यावेळेस आपली पिढी जाऊन जी आपली मागची पिढी येईल त्यांना एक सबक असेल की अहंकारामुळे, घमंडामुळे आणि नसलेल्या भाषेच्या तारतम्यामुळे कसं राजकीय करिअर हे डुबतं, कसं नाव कमवलंय ते नाव मातीस किंवा धुळीस मिळतं, हे येणारी पिढी समजून घेईल यांच्या ह्या ह्या गोष्टीमुळे. एकूणच बघा, काँग्रेसचे पक्ष आहे, राष्ट्रीय काँग्रेस, हाताचं चिन्ह, हे हाताचं चिन्ह आहे, ते पक्षाचे नेते आहेत, यांचं आता अस्तित्व काही उरलंच नाही. कारण लोक वाचू लागलेत, लोकांना कळू लागले नेमकं खरं काय, खोटं काय, नेमकं आपली पिळवणं करतो कोण, जातीमध्ये भांडणं कोण लावतं, हे सर्वांना कळतंय. आम्ही सांगून काही फायदा नाही, ह्या लोकांपर्यंत गोष्टी सगळ्या पोहोचलेल्या आहेत. मग अशा वेळेस काँग्रेस कधीही स्थानिक पक्षाला कधीच मोठं करत नाही किंवा ते संपवायच्या पाठीमागा लागलाय. दिल्लीमध्ये ज्याप्रमाणे काँग्रेसनंच आम आदमीला संपवलंय, याचं जग जाहीर तुम्हाला मी सांगतो. तुम्हाला हे तो निकाल बघून कळला असेल. काही थोड्या फरकानं बघा, जर वोट शेअर बघितला तर फक्त 1-2% फक्त फरक आहे भाजपमध्ये आणि आम आदमीमध्ये. मग जो वोट शेअर एवढा झालाय, मग थोडं काही मतानुसार हे लोक पडलेले आहेत. त्याचं कारण फक्त काँग्रेस आहे. मग आता याच काँग्रेसनं, याच काकांनी ठाकरेंची वाट तर पूर्वी लागलेलीच आहे, पण एवढं होऊनही जर ठाकरेंना कळत नसेल तर भविष्यकाळ हा खूप दुर्दैवी असणार आहे. आणि बघा, आता यांच्याकडे 20 आमदार आहेत. आता प्रत्येकाला वाटतं प्रत्येक एकनिष्ठ तुमच्या गादीशी, तुमच्या घराशी असतील, हो, पण या ठिकाणी एकनिष्ठचा प्रश्न येत नाही. त्यांचं हे करिअर आहे, त्यांचं सुद्धा बघा, राजकारणामध्ये माणूस टिकून असावा लागतो. जर हेच तर लोक सत्तेमध्ये राहिलेच नाहीत, 10-10 वर्ष, 15-15 वर्ष सत्तेवरच्या हे बाहेर राहू लागले, पक्ष पूर्ण डुबून चाललाय, मग अशा वेळेस हे लोक तुमच्यासोबत का राहतील, हा एक प्रश्न आहे. कारण सर्वांना आपलं राजकारण शक्य करायचंय, सर्वांना राजकारणामध्ये टिकून राहायचंय. यासाठी तुम्ही कितीही उदाळे असं उराडे बडबडू सांगा,
पक्ष फुटणार नाही, पक्ष जाणार नाही, पण आपल्या सोयीनुसार राजकारणी भूमिका घेतात आणि तुमचे हे जे राहिलेले आमदार आहेत ते सुद्धा येणाऱ्या काळामध्ये तीच भूमिका नक्कीच घेणार आहे, कारण सर्वांना यामध्ये टिकून राहायचं आहे. आणि आता तुमच्याकडे फक्त काही पर्याय आहेत. पर्याय काय की प्रथमतः भाषा टीकेचा जो ओघ आहे, रोष आहे, फक्त आपल्या समोर जे फ्रंटला लोकसभेला बसतात त्यांच्या टाळ्या वाजाव्या, त्याने शिट्ट्या माराव्या म्हणून भाषण करणं हे कामाचं नाही. कारण राज ठाकरेंच्या सभेला किती गर्दी असते, पर्यंत एकही आमदार येत नाही. याचा अर्थ तुमच्या सभेला गर्दी असते, टाळ्या वाजतात, शिट्ट्या वाजतात, याचा अर्थ असा नाही की ते मशनीमध्ये घोळ आहे आणि तुमचे जे लोक आलेले आहेत ते लोक सगळे आपलेच आहेत. हा तुमचा मोठा भ्रम आहे. तुम्हाला भ्रमातून तुम्हाला बाहेर नक्कीच यावं लागेल. तुम्ही तर वेळीच ह्या भ्रमातून बाहेर नाही आल्या तर तुमचं राजकीय अस्तित्व हे फक्त डॉक्युमेंटली असणार आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये 3-4 महिन्यामध्ये तुमचे जे उरले सोरलेले लोक आहेत ते सुद्धा आपल्या सोयीनुसार एकनिष्ठ असताना सुद्धा, प्रामाणिक असताना सुद्धा त्यांना आपलं घर चालवण्यासाठी निर्णय भविष्यामध्ये घ्यावा लागेल. त्यावेळेस वेगळे वाटायची काही गरज नाही. आता तुम्हाला काही गोष्टी कळल्या पाहिजे ठाकरे साहेब. काय चुका ज्या केल्यात, ज्या चुका पूर्वी केल्या यातनं शहाणे व्हा, चांगले सल्लागार सोबत ठेवा. जर कृष्ण सल्लागार असेल तर महाभारताचं हारणारं युधिष्ठिर पांडव जिंकू शकतात. एवढे ऑपोजिटला मोठे मोठे धुरंधर असताना जर त्यांचे सल्लागार शकुनीसारखे असतात, ते एवढं असूनही डुबतात. तेवढ्या गोष्टी तुम्ही ह्या गर्वित इशारा समजून जा. आणि अहंकारानं कधीच कुणाचं भलं झालं नाही ना होणार आहे. तुम्ही हे पण गोष्ट लक्षामध्ये असते तुमच्या. आणि एक गोष्ट मनामध्ये ठेवा, तर आपण आपल्या चुका सुधारल्या नाहीत, आपली भाषा आपण चेंज नाही केली, आपण आपल्या मूळ कामावर फोकस नाही केला. जे काम तुमचं कुठलं आहे, तुमचा पक्ष उभा कसा राहिला होता आणि तुम्हाला समाजाचे प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह करायचे आहेत, तुम्ही ह्या गोष्टी बघत नाहीत तर तुमचं 3 ते 4 महिन्यामध्ये खेळ खंडोबा होऊन जाईल. आणि फक्त नाममात्र उरेल की आमचा एक पक्ष होता, आमचं हे चिन्ह होतं, फक्त हे नावाला उरेल. मित्रांनो, तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच आम्हाला कळवा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की छाती ठोकून व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, कमेंट करत चला आणि या व्हिडिओला कमीत कमी 500 लाईक आल्याच पाहिजे. उद्या भेटू परत. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, वंदे मातरम, जय शिवराय, जय भीम.